देवांची नावं पण मी बाबा ही म्हणजे ही क्षेत्र मी आयुष्यात बघितलेलीच नाही. तीर्थक्षेत्र काय ती वाकवली, टेकवली, फाकवली, कुजवली, सुजवली, काय ती तीर्थक्षेत्र बघून हे पोर माझ्याकडे बघते. त्यांना ते सांगा, त्यांना ते जाऊचा बुवा. या मलाडमध्ये तुम्ही आलात पण छत्रपतींचं नाव तुम्ही घेतलात ना या ठिकाणी. संत लय वाटता. बाकी मंगलानी पूनमचा पहिला नाव तुका कसा काय आठवला? लय हुशार आहे गुलाब. लिव लिव लिव. मी आज तलाठी, तू माझं कोतवाल. सगळे सातबार ह्याचे काढायचे कुरारचे सगळे. बाकी गुलाबान भारी. तर अतिशय सुंदर बुवा. या असं मंडळात इल्याच्या नंतर त्यांची वाहवा करूची असता. लगेच मंगलात आणि पूनमचा नाव लक्षात घे. हे असं बघ म्हणून हे एवढे वाढले. लगेच म्हणजे वंत यार्ड मूरू नाको ऐदू आर्य मोमदी तमदी उपाधी पदी चन पचन गौडा कुंगर माडित कुड नव्वा चंदक चंदिना तंगी नीरगी बंदिना चन पचन गौडा. अरे आमच्या बाजू भुई मावडा, त्याच्या पुढे गगन बावडा, खाली लसकी जांभवडा. आडिवेकर बरोबर की नाही? बाजूक तिरावडा, आडिवेकरांकडे जांभवडा, आमचा गावंबाडा चनपचन गौडा. आत्ताचं काळ वेगळं. आत्ताची महिला, एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही. आजची परिस्थिती आहे. कलियुग. तुला सांगते उंचीवर जाऊ नको. एकदा असा त्याच्या गावात झाला. काय झालं? मच्छी मार्केट भरलेलं होतं, फुल आठवड्याचं बाजार. आणि मुलींनी मुलग्या, दोघांचं प्रेम होतं आणि थैसरच टाइम त्या मुलीने मुलग्याक दिला. मुलीने टायमिंग दिल्याबरोबर मुली सांगतात, त्या भेटोक सुरुवात झाली त्यांची. मुलगी सांगतात त्या मुलग्याला, हे बाबा तू अशा माझ्या मागसून असा घडी घडी येत राहू नको, तुझ्या माग माझी आई उभी आहे. मुलगा म्हणतो, तू काय काळजी करू नको, तुझ्या औषधीच्या माग माझं बापूच उभो आहे. काय बाबा तुझं ते काय असत ते आपला सांगते. बाकी काय? ए टेम्पो आला, टेम्पो. प्लास्टिकच्या बादल्या फोडून मिळतील, स्टीलच्या भांड्यांना कले लावून मिळेल. बाकी पुजारी बुवा अतिशय सुंदर आहे. जोरदार गाड्या बुवांसाठी करावी जाऊ.
चरणी गुरुदासांचा सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण गुरुवर्य कैलास सुभाष चंद्रकांत कदम, सुप्रसिद्ध भजन सम्राट गंगाराम शिरसाट, केला तरी चालत नाही तोपर्यंत नाही. आता बांधून ठेवू नको आपण पुजारी बुवाने या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सुरुवात केल्याने आहे. 500 किलोमीटर वरून आणलेला आहे. पण लेडीजची नावं त्यांना दोन आठवली अगोदरच. हा सुरुवात करूनच्या अगोदर काय खुळावलं मिळलं की काय अगोदर सुरुवातीक सांगता. मंगला गेली पूनम गेली आता कुणाचं नाव. सुरुवातीकच झालं होतो अगदी माकवाडा झोपेतच बडबडत असं वाटतं. काय बुवा सुरुवात चांगली बुवाने केलेली आहे. पण अगोदर सुरुवाती की नको जरा बुवा. जरा बुवाकडे बघा बघितलं की तुमका वाटतं अतिशय मूर्तीदान कीर्तिमान आहे की नाही. केस सुद्धा तसे येतात त्यांना. धन्यवाद. त्यांच्याकडे जरा जोरदार टाळ्या जरा होऊन जाऊ जरा. धन्यवाद. सुंदर सुरुवात भजनाची केली आहे. धन्यवाद. पुजारी बुवाने या ठिकाणी भजनाची सुरुवात अतिशय सुंदर केलेली आहे. धन्यवाद देतो त्यांना. आणि या ठिकाणी एकच सांगू इच्छितो गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी शिवशंकर चाळ कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी डबलबारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. धन्यवाद देतो. या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजनबद्ध असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मंडळासाठी एकच सांगू इच्छितो की सालाबाद प्रमाणे या ठिकाणी अतिशय जोमाने या ठिकाणी कार्यक्रम साजरे करतात. आणि खरोखरच असेच कार्यक्रम साजरे हो अशी गणरायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊन जरा धन्यवाद. या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. बुवानी सुद्धा 2 महिलांची नावं घेतली. सुरुवातीकच नाव घेतल्याने तो पाठच करून दिलेलो होतो स्वतः. पण अतिशय खरोखर पण महिला वर्ग सध्या लेडीज फर्स्ट आहे की नाही. 50% आरक्षण पुरुषांना, स्त्रियांना सुद्धा 50% आरक्षण. टीव्ही वरती ऍड सुद्धा स्त्रियांसाठी पहिली असतं आहे की नाही. आई कुठे काय करते म्हणा आणि अर्ध तुला अर्ध मला असं आणखी काहीतरी अजून 2-4 सिरियल दिलेले होते. महिलांसाठी दिलेले होते की नाही. पुरुषांसाठी काही नाही. पुरुषांसाठी फक्त काय बिटेक्स लगाव कुजली भगाव. धन्यवाद आहे की नाही. स्त्रियांका पहिलो मान. देवळात सुद्धा पूजा अर्चा करूची झाली तर स्त्रियांका पहिलो मान आहे की नाही. पुरुषांका काय नाही. पुरुषांका फक्त घंटा बाकी काय नाही. पुजारी बुवा आपण जाऊच्या अगोदर जाता जाताच घंटा मारायचे आहे की नाही. शेंबूड गाडीत राहू नको. धन्यवाद. कारण दोन्ही बुवांचं कसं आला साऊंड नसल्यामुळे गळचिपटी जरा झालेली आहे की नाही. त्याच्यामुळे आणि अगोदरच आयवा असल्यामुळे सगळं गोंधळ झालो आहे की नाही. पण बुवा जरा जोर धरायचो. साऊंड आणलेला सुरू नाकवाटा अर्धे पैसे यांना द्यायचे लागणार असं वाटतं. सुंदरा रक्षिण्या प्राशील विष तो नीळकंठ झाला.
रूप जत डम डम डिम 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 ता जगित धान धा धा दिन ता धा दित कथा गति गण जटा जुड़ चंद मुकुट धा जटा जुड़ चंद मुकुट धा जटा जुड़ चंद मुकुट धन्यवाद धन्यवाद. आमच्या वेळी बरोबर चालता म्हणजे हे आडमेळा काहीतरी. कारण बुवा या बाळगोपाळ गणेश मित्र मंडळ, इच्छापूर्ती बाळगोपाळ गणेश मित्र मंडळ, शिवशंकर चाळ कमिटी या ग्रामस्थांचे बुवा आभार मानावे तेवढे कमी आहे. कारण या मालाडमध्ये भजनाची पंढरी आहे बुवा. कारण हे आताच बसलेले तुमच्या बाजूला योगेश मित्र बुवा, जयेश घाडी बुवा या ठिकाणी, ओंकार मडव या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय उदय दळवे बुवा, महेश मालक बुवा, एकापेक्षा एक बुवा या मालाड नगरीमध्ये आहेत. म्हणजे नावं रात्र पुरणार नाही बुवा नावा घेतली तर. आणि ही भजनाची पंढरी आहे. आणि ह्याच्यात आता साऊंडचो दोष आपण देतो, पण आता काय सांगू, माझ्याकडे येऊन बरोबर चालता, तुमच्याकडे जाऊन बंद होत. त्या मंडळाचं सुद्धा नाईलाज झालो. कारण मी बुवा ज्यावेळी चालू केले त्यावेळी मला वाटतं त्यांचे ते साऊंड बॉक्स काय ते डेक्स होते बुवा, तुझ्याकडे गेले ते दोघवले घालवलंच, त्यांची बंदच पडलं. आता त्यांचा काय उपयोग नाही. पण भारी 2 माईक दिलेले आहेत. एक मला वाटतं ABP माझावाल्यांचं आहे आणि दुसरं सोनीवाल्यांचं. मी एकटोच आपलं का मालाडवाल्यांचं आहे, गप्पा पाड्याचं आहे म्हणून चढलो आहे. हे चॅनलवाल्यांची होते म्हणून पहिल्यांदा म्हटले मी, मंगला गेली पूनम गेली, आता कोणाचं नाव आली रिया राव. पेटावून देतात. मी महिला वर्गांसाठी काय बोललेलोच नाही भाऊ. महिला वर्ग म्हणजे खाऊ गोष्ट नाही. तू सांगितलंस आरक्षण नुसतं नाही बुवा,
काही काही लोक त्यांच्या जीवावर सुद्धा राहतात असे महिन्याला 1,500 मिळतात त्यांना हो काय काय जण कामाबी मग जाईल नाही महिन्यात मिळतं त्याच्यातनं भागवतो बुवा म्हणून आमच्या नशिबात घंटा येईल त्यांना 1,500 मिळायला लागल्यापासून आता ती घंटाच आमच्या नशिबात कारण बुवा महिला वर्ग म्हणजे आता ती भजन ऐकण्यासाठी बसली होती पण उद्या दुपारी कुठची भाजी करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून आहे संसाराची काळजी त्यांना खूप असतात लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आमका पटनांची पडलेली नसतात कारण आम्ही घंटा वाजले कारण सकाळीच बुवा डबो त्यांका करूचो असता सकाळी सुटून रात्री सगळ्यांच्या उशिरा झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार बरोबर ना इतकी संसाराची काळजी असतात त्यांना टेन्शन आता बुवा समजता कधी ज्यावेळी ती केस विंचरतात ना त्यावेळी फणीत केस साठवतो तेव्हा महिला वर्गांका टेन्शन किती आता समजतात आणि ते केस सुद्धा बुवा टाकून देत नाही रे एवढी संसाराची काळजी त्या केसांचे गुटळे करून साठवून ठेवणार श्रीकांत शिरसाट बुवा कधी येत त्याची वाट टेम्पो आला टेम्पो केसावर भांडी ती केसांची बरणी बाहेर काढणार तुका देणार नाही त्याच्यावर स्टीलचा घमेल घेतो आणि संध्याकाळी नवरो इल्यानंतर आनंदात सांगतात ता बघा श्रीकांत भाऊजींनी मोठा घमेल दिला म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात आणि म्हणून त्यांना 50% आरक्षण बरोबर ना त्यांच्या बरोबर वाकडा तो काय चुलीची मालवणी बाकी बरा आणि तुमचाही चांगला मी फक्त तर देवांची नावं घेतलंच ती माका काय कळला नाही त्यांच्यासाठी गाणं म्हणे ते काय पोरगी विचार करतो आप्पा पाड्यात टाकला आणला ते पोरगी विचार करतो येतोच ना केस आता आप्पा पाड्यात टाकला आणला शिरसटाणी टकलूची जोडी लय भारी गमतीची शिरसटाणी टकलूची जोडी लय भारी गमतीची नको 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 बाबा चांगला बहिणी भुवांचा सामना रंगला बहिणी भुवांचा सामना रंगला बहिणी भुवांचा सामना रंगला शॉर्टकट घे पुन्हा एकदा काय करू हॅलो हॅलो मी काय टेन्शन घेऊन त्यांच्या महिला वर्गांसाठी त्यांना मी दिसत नाही त्यांना फक्त टाकला दिसतावर त्यामुळे मी टेन्शन मध्ये म्हणतो देऊ दिसतो नारळ कसं दिसतात वा त्यालाच खर्च नाही रे माका एवढासा घातला तरी सगळ्या टाकल्या पुरतात आपले लय फायदे बाजूसून जाणार मध्ये $1 500ची नोट दिली ना आपल्याला ती उगाच दिलेली नाही मंडळात ती त्याच्यासाठी दिलेली आहे 200ची नोट घ्यावा 100ची नोट घ्या नाही तर 500ची नोट घ्यावा व त्याच्यावर फोटो माजवा म्हणून ती 500ची दिला आता ते माकाव देते या सांगल्याबद्दल बाकी बरा बाकी सर्व पूर्वीचा काळ वेगळं होतो आता कलियुग पूर्वीच्या काळी ह्या साऊंड असला नव्हता बरोबर ना ते भोंगे असायचे काहीतरी लावून ठेवलेले असं एखादं माईक असलो तर असलो नाही तर जोरात म्हणायचं ते आता सगळा साऊंड घेऊन येला बरोबर बेस करा फेस करा काय काय पण ठीक आहे त्या युट्यूबवर पुढे पुढे येऊ बघता दिसतंय ना अगदी नाही झालं तरी येऊन माझ्या टाकल्यावर बोस
बाकी आता पर्याय रोवलो नाही एवढ्या गर्दीत ना. पण भारी वाटलं गावातच बुवा भजन करता असं मला वाटलं. कारण मालाड नगरी म्हटल्यानंतर जवळजवळ कोकण आमचा बरोबर ना. बुवा पूर्वीचा काळ वेगळं होतो. एखादं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची. शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं असतील म्हणून आई रप्पू करून दे. पण आता बदलला रे बुवा. जेवढा फाटके असत तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलंस तर 1000 रुपये आणि डोक्यावर भोका पडलेली चिंदका केलेली मॉलमध्ये लावलेलीच 2000. म्हणजे फाटलेल्याची किंमत वाढली आहे. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी जेव्हा घोळक्यात येतात ना तेव्हा असं वाटतं बॉम्ब स्फोटात नाही येते का. कपड्यांची चाळ. पूर्वीचं काळ वेगळं होतो यांना विचारून बघा. पूर्वीची प्रेम पण वेगळी होती. आता मोबाईलवर टाकूक केल्याने की जमला. पूर्वीच्या लोकांना चिठ्ठी येली उचे लागत. प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना. ती चिठ्ठी पोचाकच 8 दिवस लागत. रोज जाऊन काच झाडायचो 8 दिवस. प्रेम वेगळाच होता. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती आणि त्यावेळी बुवा रामायण लागलेला असायचा. अँटेना काहीतरी आंब्यावर लावलेली असा. एका दरवाज्यावर ठेवायचे. तो दरवाज्यावर तो आंब्यावर चढवीत एका अँटेना फिरवून तो दरवाज्यावर तो सांगायचो हे तिकडे फिरव राम दिसतात. सीता दिसत नाही मुंगळे वाढले हो जरा फिरव. तो आंब्यावर काढून घरा फिरवी. रामायण संपा. सरळ दिसलेला नाही पण अज्ञान होता पूर्वीच्या काळी. समाधान होतं पण आज विज्ञान असून समाधान नाही. बरोबर ना भाऊ. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती पण समाधान होतं. अरे बुवा पूर्वीच्या काळी नाटका बसवायचे. स्त्रीची भूमिका पुरुषच करीत सामाजिक नाटकात. मग सीता वगैरे पळवून आणल्याने तर परत नेऊन सोडित. कारण ठेवून तरी करतील काय पुरुषच असत. काय लिहितात घ्या लिहून. बुवा हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक द्यायची सामाजिक नाटकात. हिरो का समजा मारायचं असलो ना तर ठेचण्याची बंदूक देत नाही. आतमध्ये बारच भरीन पेट भरीन. ॲटॉम बॉम्ब मला स्टेजच्या पाठी ठेवी झाला की विलनने पडायचा. तो घाबरला तिने अंग काढला. ते म्हटलं बरोबर गोट्टो लागलो बाबा या तोंडात गेलेला. झाला की विलनने पडायचं. लोकांना वाटायचं की हिरो बार घातला ना. पण ॲटॉम बॉम्ब वाल्याची की सगळी कमाल असायची. अशीच हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. 4-5 वेळा बॉम्ब वाटलो पण ॲटॉम बॉम्ब काय पेटे आणि विलन काय मरेल. लो मारणं केलो. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. त्याच्यापेक्षा तो मेलो. त्याचा फक्त माराचा होता. कधी फाव होता आणि कधी मरतय. पण जोपर्यंत फाव होत नाही तोपर्यंत मरणार कसा. आणि ह्यो मारणं केलो. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईल की ॲटॉम बॉम्ब वाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जा. तो कांदा वडी हो. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी हो. अरे ए थांब तुला. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं आजच्या दिवस त्याला चाकवान मार. माची शेळेली. तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकलं पुस्तकात नव्हता. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने नाही मारित. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असा म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकलं तो चाकवाचं बार होता.
म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता बुवा. आज विज्ञान असून समाधान नाही. या गोष्टीतून माका ह्या सांगूचा पूर्वीचो काळ वेगळं होतो बुवा, आत्ताचो काळ वेगळं. आत्ताची महिला, एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही बुवा. आजची परिस्थिती आहे. कलियुग हे लिहून चणे वाटाणे शेंगदाणे यांका डोळे नसान सुद्धा लोक त्यांका चकणा म्हणतात. दिस इज कलियुग हे लिहून चकणा म्हणतात. बाकी बरा ही जोडी काही तर त्यांका जरा वेगळा वाटता, पण माझ्या टाकल्यावर एक केस नाही. रोज केसवाली असतात ती लांब. असं काय समजून घेऊन केस माका तशी येते तुमच्या भाषेत. अरे बुवा, आमच्या नाडण गावाचा त्या गावाचा भात खय जोडीत असती. अरे यातच खाळा रे. बाकी बरा. आणि ती देवांची नावं काय म्हणून घेतली असती. देवांची नावं पण मी बाबा म्हणजे ही क्षेत्र मी आयुष्यात बघितलेलीच नाही. तीर्थक्षेत्रात काय ती वाकवली, टेकवली, फाकवली, कुदवली, सुजवली, काय ती तीर्थक्षेत्र बघून हे पोर माझ्याकडे बघते. त्यांना आधी ती सांगा, त्यांना ते जाऊचा. अरे नाही, बास नाही एवढा. या ठिकाणी सन्माननीय युगांत गुरव यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बुवा जे काय बोललेले आहेत त्याची परतफेड जवळजवळ झालेली आहे. रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया, म्हणजे गजरात आम्हाला दोन्ही बुवांना वेळ मिळेल. बरोबर ना. आता माईक बरोबर जाग्यावर येतात बुवा, काय टेन्शन घेऊ नको, पेटावीत घ्यावा. ओके. कलियुगा बुवा, मी एवढं हसवते लोकांग. तुम्ही 15 मात्रेत नोटेशन म्हटलं बुवा, मी 11 मात्रेचं नोटेशन म्हटलं. पण बोलले ना मी आज फाटक्यात किंमत जास्त म्हणून, तो आज माझ्या नजरेच्या समोर माका आता कळला. आणि इतकं मरान सुद्धा माका कोणी 500ची नोट देऊक नाही. म्हणजे आज चांगल्या किंमत रवलेली नाही, आज फाटक्यात किंमत वाढली. त्या समोरचा कलियुग जिवंत उदाहरण. ओके. लगे रे.
चांगले नाम हे चांगले रूप हे चांगले नाम हे चांगले रूप हे चांगले नाम हे चांगले रूप हे चांगले. पुजारी बोलणे अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. जेवढे बोललेले आहेत त्याची परतफेड जरा शॉर्टकट मध्ये करणार आहे. धन्यवाद. गजराला वेळ अजून आहे. या मंडळाने टकला आणला, या मंडळाने टकला आणला, या मंडळाने टकला आणला, या मंडळाने टकला आणला. शिरसाटाने टकलूची जोडी भारी गमतीची, शिरसाटाने टकलूची जोडी भारी गमतीची, शिरसाटाने टकलूची जोडी भारी गमतीची. टुकुमुकू बघत्याचा टुकुमुकू बघत्यात चांगला, लोक टुकुमुकू बघतात चांगला. या मंडळाने टाकला आणला, या मंडळाने टाकला आणला, या मंडळाने टाकला आणला, या मंडळाने टाकला आणला. लहान मुलं आहेत या ठिकाणी. जरा मगाशी ती मुलगी नाचत होती चांगली, तिचं नाव काय? झोपली की आहे? वा ठीक आहे, तिच्या ठिकाणा घेऊया. आमचे पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती, शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती, शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. हे टुकुमुकू बघतात. जय भवानी, जय शिवाजी. बुवा या मालाडमध्ये तुम्ही आलात पण छत्रपतींचं नाव तुम्ही घेतलात ना या ठिकाणी. खंत लय वाटता. बाकी मंगलानी पूनमचा पहिला नाव तुका कसा काय आठवला? लय हुशार आहे गुलाब. लिव 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 मिया सलाटी तू माझं कोतवाल. सगळे सातबार हे जे गाड्याच्या कुरारचे सगळे है की नाही. बाकी गुलाबान भारी. छत्रपती शिवाजी महाराज आज नसते तर तुम्ही आम्ही आज दिसलो नसतो मंडळी. कारण छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 50 वर्ष जगले. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 500 पिढ्यांना पूर्ण उरेल एवढं छत्रपतींनी कमवलेलं आहे. छत्रपतीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंडळी. छत्रपतींच्या नंतर मराठी माणसासाठी अवतार घेतला या भूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने अवतार घेतला. जोरदार टाळ्या बाळासाहेबांसाठी होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते मंडळी. जीवाला जीव देणारे मावळे होते. तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंडाणा किल्ला सर करण्यासाठी तानाजी निघाले. ही बातमी शिवरायांना कळली. शिवराज तानाजीला म्हणाले, तानाजी आधी लग्न रायबाचं नंतर लग्न कोंडाण्याचं. तानाजी म्हणाले, छे आधी लग्न कोंडाण्याचं नंतर लग्न माझ्या मुलाचं. आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंडाणा किल्ला सर केला. तो तानाजीने सर केला. मंडळी जोरदार टाळ्या तानाजीसाठी होऊन जाऊ दे. बाजी प्रभूने खिंड लढवली. 2000 शत्रूंना खिंडीत रोखून धरलं. बाजी महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही सुखून विशाळगडावरती जा. जोपर्यंत विशाळगडावरती तुम्ही पोचत नाही, तोफेचा आवाज होत नाही, तोपर्यंत मी माझा प्राण त्या ठिकाणी सोडणार नाही. असे एकमेव बाजी प्रभू उद्गारले. जोरदार टाळ्या बाजी प्रभूसाठी होऊन जाऊन दे. म्हणून सांगतोय की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला
त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनांच्या छावणीत घुसून तंबूचा कळस कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अफजल खानाचा मुडका कापून आणतो त्याचं नाव संभाजी खाऊजी. या सर्वांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. हा बुवा एकच फाईट पण वातावरण टाईट. परत 500 इले बघ. टकला आणलानी पण 500 ना. आमचे बापूसाहेब जेतापकर यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम आलंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. धन्यवाद. अशोक लक्ष्मण गुरव यांच्या स्मरणार्थ नेहा बोर्डवे यांच्याकडून या ठिकाणी बघा 51 रुपयाचं इनाम आलंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वगैरे होऊन गेले आमचे अशोकजी. त्यांच्यासाठी एक गाणे या ठिकाणी सादर करूया बघा. अशोक भाऊंची आठवण आले डोळे भरून. अशोक भाऊंची आठवण आले डोळे भरून. नाही चुकले महाराज. क्षणभंगुर जीवन हे नाही भरोसा कुणाला. का नाही दयाली त्या यमराजाला. होत ते मंडळाची शान. प्रत्येक माणसाला त्यांचा अभिमान. संपूर्ण या कमिटीने राखला त्यांचा मान. अशा कैलासवासी अशोक भाऊ गुरव यांना तुम्हाला सर्वांकडून लाख लाख सलाम. लाख लाख सलाम. अशोक साहेब यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांचा करण गुरव यांच्याकडून 201 रुपयाचं इनाम आलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. धन्यवाद. हा आमचा फॅन या ठिकाणी पंखा नाही हा फॅन बुवा बाब्या रिक्षावाला. वा बाब्या रिक्षावाला साहेब यांच्याकडून 50 रुपयाचं इनाम आलेलं आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. हा बुवा बाब्या रिक्षावाला फेमस आहे. 1 2 3 4 5 6 मध्ये तमध्ये उपाधी पाधी सुन कंड्रू या मंड्रू कुंड्रू कुंड्रू खुकू खुकू. काय समजते काय बुवा. काय क्या क्या बिदर पान खाता है. पान काय ऍड काय क्या बाबे साहेब. हा तरी म्हटलं तुम्ही तुमचा पण घेऊया गाणं. अशोक भाऊंची आठवण आले डोळे भरून. नाही चुकले महाराज. अशोक साहेबांसाठी होऊन जाऊ जरा. धन्यवाद. तर अतिशय सुंदर बुवा या असं मंडळात इल्याच्या नंतर त्यांची वाहवा करूची असता लगेच मंगलात आणि पूनमचा नाव लक्षात घे. हा हे असं बघ म्हणून हे एवढे वाढले. हा लगेच म्हणजे 1 यार्ड मूरू नाको 5 6 मध्ये तमध्ये उपाधी पाधी. चन पचन गौडा कुंभर माडित कुडं नव्वा. चंदक चंदिना तंगी नीरगी बंदिना. चन पचन गौडा. अरे आमच्या बाजू भुई बावडा. त्याच्या पुढे गगन बावडा. खाली लसकी जांभवडा. आडिवेकर बरोबर की नाही. हा बाजूक किरावडा. आडिवेकरांकडे जांभवडा. आमचा गाव बावडा. चन पचन गौडा. तसं गुलाब लय हुशार आहे. हा देव
तुमका दिसता तो साधू त्याच्या उंचीवर जाऊ नको. लय उंचीचे त्याचे 2-3 फायदे आहेत. एखाद्याच्या ढेंगा खाल्ला गेलो तो पटकन जाता जाता वाटलं मान वर करायची सगळं कपाळात. लय हुशार. आता जाऊ सांगू नको ते का. तिसरं फायदो गाडी बिगाडी तर जॉग लावून चांगला उपयोग होता. लय भारी माणूस आहे. तसो लय भारी माणूस बघा. पुढून बघला तर वाटता विनोद खन्ना, पाठीमागून बघला तर वाटता राजेश खन्ना आणि पोटाकडे बघला तर वाटता बघा वडारी अण्णा. या ठिकाणी आमचे कदम बुवांचे डॅडींचे शिष्य या ठिकाणी गजानन वसंत खोचरे, गजानन साहेब खोचरे यांच्याकडून 101 रुपयाचे इनाम आले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद. बुवांनी सांगितलं ही मलाड हरिभजनाची पंढरी आहे. खरोखरच या ठिकाणी कलावंतांची खान बुवा या ठिकाणी लक्षात. मलाडमध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये भजनी बुवा आहे. म्हणून सांगतोय तुम्हाला की फुलांचा इतिहास कळायला लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला, आज लोकांचे फाटे या मलाडचा इतिहास कलाकारांनीच लिहिलाय. जय भवानी, जय भवानी. पुजारी कोणी सांगितलं प्रेमाचं काहीतरी सांगल्याने आहे की नाही. आता फाटक्याकलंय डिमांड म्हणून सांगल्याने हे लिंबूचा काय विषय. गुलाम मगास पासून सांगता आड मिळवा म्हणजे काय तिकडे पान ठेवून इलसच राय. काय दळवी साहेब एका सांगा हरिभजनात असा तुमच्याबरोबर तुम्ही त्यांच्याकडे शिकतास काय चालू आहे ना. हा बरोबर स्वर खेळतो दाखवून सांगा ते का नाही तर आड मिळव तुमका दाखवी. अरे खोड्या आडमिळाचा काय नसताय. मनोभावनेने करूचा लागता सगळं हरिभजन. काय आडवेकर बरोबर की नाही. त्याचं बघ आडनाव आडवेकर. आड मिळव नाही. आ डी म्हणजे डिमांड गावामध्ये जास्त. हो म्हणजे वचनबद्ध. रे म्हणजे रेंगाळत खायचं काम ठेवणार नाही. क म्हणजे कर्तव्य दक्ष आणि र म्हणजे रचनात्मक काम करते आडवेकर. जोरदार टाळ्या. आडवेकर आता 50 नाही 100. धन्यवाद. म्हणून बुवा जळतोय. बुवान सांगाल काहीतरी प्रेमाचा सांगणार बरोबर आहे. पण मी कुवारी मुलींका तुमका सांगतोय की लहानाचं मोठं आपल्याला आई वडिलांनी केलेलं असतं. पण आई वडिलांची मान कुठेतरी समाजामध्ये खाली जाय असं काही कृत्य करू नका. जोरदार टाळ्या मुलींसाठी होऊन जाऊन दे जरा. एकदा बुवाची मैत्रीण होती बुवाबरोबर आणि बुवा गेलेलो फिरोक आमचं तिकडे चौपाटीवर. फिरोक गेल्याबरोबर काय झाला बुवाच्या खांद्यावर त्या जानून डोका ठेवल्या. डोका ठेवल्यावर बरं जानू बुवाक म्हणता काय हो तुमचा म्हणता हृदय किती टणक लागता. लोक पोचलेलो पान खाणार होतो म्हणता गप्प शिरा पडली तुझ्या तोंडावरती. माझा हृदय टणक नाही माझ्या खिशात म्हणता चुन्याची डबी हाती तुका लागता. पोचलेलो लय हो लय हुशार आहे माणूस. म्हणून तुमका सांगते उंचीवर जाऊ नको. एकदा असा त्याच्या गावात झाला काय झालं मच्छी मार्केट भरलेलं होतं फुल आठवड्याचं बाजार आणि मुलींनी मुलग्या दोघांचं प्रेम होतं आणि थैसरच टाइम त्या मुलीने मुलग्याक दिलाय. मुलीने टायमिंग दिल्याबरोबर मुली सांगतात त्या भेटोक सुरुवात झाली त्यांची. मुलगी सांगतात त्या मुलग्याला हे बाबा तू अशा माझ्या मागसून असा घडी घडी येत राहू नको. तुझ्या माग माझी आई उभी आहे. मुलगा म्हणतो तू काय काळजी करू नको तुझ्या औषधीच्या माग माझं बापूच उभा. काय बाबा तुझं ते काय असत ते आपला सांगते. बाकी काय ए टेम्पो आला टेम्पो. प्लास्टिकच्या बादल्या फोडून मिळतील स्टीलच्या भांड्याना कले लावून मिळेल. बाकी पुजारी बुवा अतिशय सुंदर आहे. जोरदार टाळ्या बुवांसाठी करावी.